नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच सेलमध्ये 124 पदांची मॅनेजमेंट ट्रेनीजची जी आहे म्हणजे टेक्निकलमध्ये येतं हे, तर यांची पदभरती सुरू झालेली आहेत. कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, टोटल कोणत्या डिसिप्लिनचे किती पदं आहेत, डेट काय आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. इंटरेस्टेड असाल व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे ऑफिशियल PDF आहे जे की 8 पेजेसचं आहे सेलचं. तर ह्याच्यामध्येच आपण पाहूया. सर्वप्रथम इथं नंबर ऑफ पोस्ट दिलेले आहेत, जसं की केमिकल डिसिप्लिन दिलेले आहेत. केमिकल इंजिनियर 5, सिव्हिल 14, कॉम्प्युटर 4, इलेक्ट्रिकल 44, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 7, मेकॅनिकल 30 आणि मेटॉलर्जी 20 अशा एकूण जवळपास 124 पदं याच्यामध्ये दिलेले आहेत. रिझर्वेशननुसार पदं आहेत. तर टोटल 124 पदं आहेत. अनरिझर्व्ड याच्यामध्ये 35 आहेत. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 31 आहेत. SC 22 आहेत. ST 18 आहेत आणि EWSच्या 18 आहेत. तर ह्या ज्या जागा आहेत त्या ज्या आहेत त्या कास्टनुसार ज्या आहेत त्या वितरित करण्यात आलेल्या आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते पाहूया. तर अपर एज लिमिट 28 वर्ष ॲज ऑन 5/12/2025 पर्यंत तुम्हाला असली पाहिजे, म्हणजे 28 वर्षापर्यंतच अपर एज लिमिट आहे. नॉट बॉर्न अर्लियर दॅन 5/12/1997 5/12/1997च्या आधीचा तुमचा जन्म असेल तर याच्यामध्ये तुम्ही जे आहे त्या ह्याच्यातून बाहेर पडतात. तर तुमचे अपर एज लिमिट 28 आहे. त्याचबरोबर रिलॅक्सेशन पण आहे. एज रिलॅक्सेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. तर बघा, SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ओबीसी नॉन क्रिमिलियर असतं त्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. PWBD स्टुडंट असतील जनरलमध्ये तर त्यांना 10 वर्ष, SC ST असतील PWBD मध्ये तर 15 वर्ष आणि ओबीसी असतील तर 13 वर्ष. त्याचबरोबर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट अपर एज लिमिट आहे 45 इयर्स. जे डिपार्टमेंट सध्या काम करत आहात तर त्यांच्यासाठी 45 वर्षाची एज लिमिट आहे. मिनिमम क्वालिफिकेशन काय काय आहे तर बघा, मी आता वरी ज्या पोस्ट सांगितल्या त्या इंजिनिअरिंगच्या आहेत. तर डिग्री पाहिजे इंजिनिअरिंगमध्ये, कमीत कमी 65% मार्क असले पाहिजेत. ऑल सेमिस्टर वेजेसनुसार तुम्ही पास आउट केले पाहिजेत. त्याचबरोबर ज्याही डिसिप्लिन मी सांगितल्या जसं की केमिकल, सिव्हिल, तर त्याच्यामध्ये तुमची डिग्री असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये एक नोट दिलेला आहे. कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड इन अप्लाइंग फॉर मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल पोस्ट इन सेल शुड पोजेस डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन रिलेटेड डिसिप्लिन्स ॲज गिवन बिलो. तर जसं मी आता वरच तुम्हाला सांगितलेलं आहे त्या सर्व डिटेल इथं दिलेल्या आहे. जसं की डिसिप्लिन दिलेलं आहे केमिकल, तुम्हाला तिथं अप्लाय करायचं तर केमिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रोकेमिकल इंजिनिअरिंग हे पाहिजे. सिव्हिलसाठी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. कॉम्प्युटरसाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल मशीन्स, असे प्रत्येक पदासाठी जे आहे ते रिस्पेक्टेड इथे स्ट्रीम्स दिलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला डिसिप्लिन दिलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला तुमच्याकडे डिग्री असणे गरजेचे आहे आणि डिग्री कंप्लीट असणे, पासआउट असणे गरजेचे आहे. एज रिलॅक्सेशन किंवा रिलॅक्सेशन क्वालिफिकेशनमध्ये पाहू शकता. SC ST PWD आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी जर त्यांच्याकडे एक इंजिनिअरिंगची डिग्री आहे, त्यांच्याकडे 55% मार्क आहेत, तर ते सुद्धा याच्यामध्ये अप्लाय करू शकता असं दिलेलं आहे. नॉन क्रिमिलियर आणि क्रिमिलियर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्यांच्याकडे ज्यांचं आरक्षणाबद्दल क्लेम करायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. एज रिलॅक्सेशन जे असतं ते सुद्धा मी तुम्हाला वरीच सांगितलेलं आहे. सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे तर ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे, म्हणजे CBTची एक्झाम आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, जे की टेंटेटिव्हली एक डेट दिलेली आहे जानेवारी 2026 किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये होईल. ही एक्झाम जी आहे खाली रिस्पेक्टेड सेंटर्स दिलेले आहेत त्या सेंटर्समध्ये होईल. आता महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा ही एक्झाम जी आहे ही मोस्ट प्रोबेबली हे सेंटर्स आहेत. याच्या बाहेरही तुम्हाला द्यायचं असेल तर विशाखापट्टणम, वडोदरा, दुर्गापूर, गुवाहाटी या ठिकाणी सुद्धा याचे एक्झाम सेंटर्स आहेत. पण जर महाराष्ट्रातून फॉर्म भरत आहात तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरतानाच तुम्हाला जे आहे ते प्रेफरन्स येईल एक्झाम सेंटरचा, तर काळजीपूर्वक तो प्रेफरन्स द्या. त्याचबरोबर याच्यामध्ये एक्झामिनेशन किती मार्काची असेल तर 200 मार्काची एक्झाम असणार आहे. 2 पार्टमध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये डोमेन नॉलेज 40 मिनिटाचा असणार आहे फॉर 100 मार्क्स. सेकंड पार्ट असणार आहे कॉम्प्रोमाइजिंग ऑफ ॲप्टिट्यूड टेस्ट, जो की असणार आहे 80 मिनिटासाठी, त्याच्यासाठी 100 मार्क्स. आणि त्याचबरोबर 4 सेगमेंट असणार आहे. त्याच्यामध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस 25 मार्क इच, प्रत्येकाला 25-25 मार्क, अशी 200 मार्काची तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर तुमचा GD आणि इंटरव्ह्यू पण जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू पण क्वालिफाय होणे गरजेचे आहे. याच्यामध्ये बघा, कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय इन ईच ऑफ द पार्ट डोमेन नॉलेज टेस्ट अँड ॲप्टिट्यूड टेस्ट इन रिस्पेक्ट टू डिसिप्लिन बाय स्कोरिंग मिनिमम 50% तुम्हाला घ्यायचे आहे. तुम्ही पास आउट व्हाल फॉर UR आणि AWS पोस्ट, आणि 40% तुम्हाला घ्यायचे आहेत जर तुम्ही SC ST आणि OBC या प्रवर्गातील उमेदवार असाल, तसेच PWD असाल तर, म्हणजे रिस्पेक्टेड कॅटेगरीनुसार.
आता पुढे काय आहे तर हे एक्झाम पास आउट झाल्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू असणार आहे. त्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवर तुम्हाला जे आहे 1-3 अशा रेशोनुसार जे आहे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. ईच डिसिप्लिनसाठी ते तुम्हाला पास होणे गरजेचं आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, ट्रेनिंग प्रोबेशन होईल. इमॉलॉइंट याच्यामध्ये द मॅनेजमेंट ट्रेनी ऑफर्ड बेसिक पे किती दिलेला आहे तर 50,000 पर मंथ याच्यामध्ये बेसिक पे आहे. त्याचबरोबर असिस्टंट मॅनेजर इन E1 ग्रेड यांच्यासाठी जे आहे ते पे 60,000 ते 1,80,000 असा ग्रेड पे देण्यात आलेला आहे. प्लेसमेंट कशा प्रकारे असणार आहे आणि ते पण दिलेलं आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं बघूया. हे तर सगळं झालं सिलेक्शनच्या नंतर. आत्ता काय? तर अप्लाय कसं करायचं आहे? तर बघा यांची ऑफिशियल साईट आहे sell.co.in तसेच sellcareers.com. या साईटवर तुम्हाला जाऊन जे आहे ते ॲप्लिकेशन करायचे आहे. या व्यतिरिक्त कोणतीही ऑफिशियल साईट नाहीये. तिथे जाऊन तुम्हाला तुमचा व्हॅलिड ईमेल, मोबाईल नंबर, तुमचा फोटो, तुमचं सिग्नेचर, तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत, सर्व काही सबमिट करायचं आहे. त्याबरोबर लास्टला एक फीस येईल 1,050 फॉर जनरल, ओबीसी, EWS स्टुडंटसाठी आणि जे SC, ST, PWD स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ₹300 प्रोसेसिंग फी. अशा प्रकारची एक्झाम फी इथं दिलेली आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याची प्रोबॅबली जी एक्झाम आहे ती जानेवारी किंवा जे फेब्रुवारी 2026 मध्ये ह्याची एक्झाम होईल. तर ज्या डेट्स आहेत त्या पण लवकरच येतील. तुम्हाला जे आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. पदही सांगितली तुम्हाला मी आणि याच्या डेट्स पण इम्पॉर्टंट आपण बघितलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल त्याच्यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करा. तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही याच्यासाठी जे आहे ते अप्लाय इझिली करू शकता. कारण इंजिनिअरिंगची पदं आहेत. आता ह्याची लास्ट डेट आहे 5/12/2025 15 तारखेपासून हे स्टार्ट झालेले आहेत. तर तुम्हाला जवळपास 20 दिवस ह्याच्यामध्ये मिळतात. तुमच्याकडे डिग्री असेल, तुम्ही मिनिमम क्वालिफिकेशन ह्याच्यामध्ये पार करत असाल, एज बसत असेल तुमची, तर नक्कीच आणि तुमचा अभ्यास झालेला असेल ते इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करा आणि हे पास आउट होऊन तुम्ही ही नोकरी जी आहे ती मिळवू शकता. ह्याच्यामध्ये मिनिमम आपण पे स्केल सुद्धा सांगितलेला आहे. मित्रांनो, जरी तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी असतील कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आमच्याशी चर्चा करायची असेल तर Instagramवर आमच्याशी चर्चा करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.